जत या ठिकाणी निसर्गरंग साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येते। ह्या अनुषंगाने दिनांक 3/7/2025 रोजी सायंकाळी ठीक 4:30 वाजता साई प्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात येतो। या माध्यमातून निसर्ग फाउंडेशन प्रस्तुत सांगली यांच्या माध्यमातून तब्बल 9 वर्ष झाले हा उपक्रम राबवण्यात येतो। त्याचं जे 5वं साहित्य संमेलन आहे तो जतसाठी जत ह्या भागामध्ये करण्यात येतो। याचं उद्दिष्ट असं की गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबवत असताना आसकनाळी आहे, बनाडी आहे, त्यानंतर शेगाव या तिन्ही ठिकाणी 1000हून अधिक झाडं लावण्याचे माणसाने 1 लाख वीज त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्याला एक वेगळा उपक्रम राबवण्याचं काम कुलदीप देवकुळे सर यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष करण्यात येतो। त्या माध्यमातूनच हा उपक्रम आम्ही जत या ठिकाणी घ्यावा असं गेले अनेक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सांगत असताना यावेळेचा जो मान आहे तो जत या ठिकाणी भेटलेला माझी सर्व जतवासियांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं यामध्ये अनेक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातली आहेत, कवी संमेलनमधली जी मंडळी आहेत, डॉक्टर क्षेत्रातले आहेत, सिनेमा क्षेत्रामधली मंडळी आहेत, प्रत्येक विभागातली मंडळी ह्याच्यामध्ये सक्रिय असतात। आणि हा सायकलचा प्रवास निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा एक संदेश, एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्षे पंढरयाची आठवण आणि ते झाड जगवण्याचं देखील एक जबाबदारीपूर्वक एक आगळा वेगळा उपक्रम निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येतो। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं दिनांक 3/7/2025 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता 4:30 वाजता साई प्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि दिनांक 4/7/2025 रोजी आसकनाळी या ठिकाणी, त्याचबरोबर बनाळी बनशंकरी या देवस्थान याही ठिकाणी व शेगाव या ठिकाणी तिन्ही ठिकाणी वृक्ष लावत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेनं पायी जाणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहाल व निसर्ग फाउंडेशन याला एक चांगल्या पद्धतीने ह्या आनंदमय सोहळ्यामध्ये एक वेगळ्या परिवारामध्ये, एक वेगळ्या वारीमध्ये आपण सर्वजण सामील होऊन त्या पांडुरंगाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून घ्या। धन्यवाद।